माल ॲब्सॉर्प्शनविषयी पाहणार आहोत. तर माल ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? माल म्हणजेच काय? तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ॲब्सॉर्प्शनमध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे ॲब्सॉर्प्शन कुठे होतं? तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आणि आपण आधीच पाहिलं होतं की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं म्हणजेच काय होणार आहे? तर ऑस्मॉटिक डायरिया होणार आहे. ऑस्मॉटिक डायरिया. आणि ऑस्मॉटिक डायरिया स्पेशली काय असतो? वॉटरी टाईपचा असतो, व्हॉल्यूम जास्त असतं याचं, आणि स्टियाटोरिया असतो कारण फॅटसुद्धा ॲब्सॉर्ब होत नाही. सो माल ॲब्सॉर्प्शन मोस्टली आपल्याला या गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत की ऑस्मॉटिक डायरिया असू शकतो, वॉटरी डायरिया असू शकतो, लार्ज व्हॉल्यूम आणि स्टियाटोरिया असू शकतो. आता जर तिथे ॲब्सॉर्प्शनच होत नाही आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, तर आपल्याला जे पण काही न्यूट्रियंट्स लागतात, जे पण काही आपल्याला एनर्जी सोर्सेस लागतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, हे सुद्धा ॲब्सॉर्ब होणार नाही. त्याच्यामुळे अनएक्सप्लेन वेट लॉस पाहायला मिळतो. आणि आपण हे पण पाहिलं होतं की जर माल ॲब्सॉर्प्शन होत आहे तर स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच ॲबडॉमिनल ब्लॉटिंग, वेल्चिंग, असायटिस हे पाहायला भेटणार आहे. पण काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या माल ॲब्सॉर्प्शनमध्ये पाहायला भेटणार नाही आहे. तर त्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन. हे कधीच नाही पाहायला भेटणार आपल्या माल ॲब्सॉर्प्शनमध्ये. पेन नसणारे. ब्लॉटिंग, वेल्चिंग, असायटिस असू शकतं पण पेन कधीच नसणार आहे. नॉर्मल स्टूल फॉर्म विथ नॉर्मल न्यूट्रिएंट लॅब्स हे कधीच असू शकत नाही कारण तिथे ॲब्सॉर्प्शनच होत नाही. सो नॉर्मल न्यूट्रिएंट लॅब्स नसणार आहेत. नॉर्मल स्टूल पण नसू शकते, वॉटरी असू शकते, स्टियाटोरिक असू शकतो. आयसोलेटेड अप्पर GI ब्लिडिंग विदाऊट डायरिया और वेट लॉस. जर अप्पर GI ब्लिडिंग असेल तर तो वेगळा कॉज आहे, त्याच्यासाठी मग हे माल ॲब्सॉर्प्शन वगैरे नाही आहे. प्रायमरी पल्मोनरी एंडोक्राइन सिम्टम्स विदाऊट GI न्यूट्रिशनल इन्व्हॉल्वमेंट हे सुद्धा नसू शकतात. मोस्टली आपल्याला काय काय पाहिजे तर GI सिम्टम्स पाहिजेत, इंटरनल ब्लॉटिंग, बेल्चिंग, असायटिस, अनएक्सप्लेन वेट लॉस, ऑस्मॉटिक डायरिया, स्टियाटोरिया हे असू शकतं माल ॲब्सॉर्प्शनमध्ये. आता आपण एकदा डिटेलमध्ये पाहूया की कोणते फाइंडिंग्स आपल्याला माल ॲब्सॉर्प्शनमध्ये भेटणार आहेत. त्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवूया माल ॲब्सॉर्प्शनसाठी. पहिली गोष्ट म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे नो ॲब्सॉर्प्शन किंवा लेस ॲब्सॉर्प्शन, आणि ॲब्सॉर्प्शन आहे त्याच्यामुळे वेट लॉस. स्मॉल इंटेस्टाईन आहे म्हणजेच काय तर ऑस्मॉटिक डायरिया. सो फर्स्ट थिंग त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे स्टियाटोरिया, फॅटी ग्रीसी स्टूल असणारे, करेक्ट. त्याच्यानंतर आहे क्रोनिक डायरिया, तर वॉटरी बल्की स्टूल्स असणार आहेत. वेट लॉस पाहिला आपण फेल्युअर टू थ्राईव्ह हे छोट्या बेबीजमध्ये असू शकतं. ब्लॉटिंग, ॲबडॉमिनल डिस्टेन्शन अँड वाईट लाईन्स असणारी. गॅस, ब्लॉटिंग असू शकतं कारण का तर अनॲब्सॉर्ब कार्बोहायड्रेट्स म्हणजेच लॅक्टोज वगैरे हे फर्मंट होणार कॉलॉनमध्ये आणि गॅस वगैरे तयार होणार. ओव्हरग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया म्हणजे डिस्टेन्शन होणार. साईन ऑफ न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, प्रोटीन डिफिशियन्सी असणारे म्हणजेच हायपॉल्बिनिमिया म्हणजेच पेरिफेरल इडिमा असणारे आपल्याला. फॅट सॉल्युबल विटॅमिन्सची डिफिशियन्सी असणार, विटॅमिन A, D, E, K. E नाही तर नाईट ब्लाइंडनेस होणार. D असेल तर ऑस्टिओमॅलेशिया, बोन पेन, फ्रॅक्चर, मसल विकनेस. E असेल तर पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि अटॅक्झिया ही इम्पॉर्टंट आहे. विटॅमिन E. विटॅमिन K असेल तर प्रोलॉंग PTINR, इझी ब्रुझिंग आणि ब्लिडिंग. वॉटर सॉल्युबल विटॅमिन्ससुद्धा कमी असू शकतात. B12 असेल तर मॅक्रोसायटिक ॲनिमिया, फोलेट असेल तर मॅक्रोसायटिक, आयर्न असेल तर मायक्रोसायटिक ॲनिमिया, कॅल्शियम मॅग्नेशियम असेल तर क्रॅम्प, टिटॅनी वगैरे. इडिमा फ्रॉम द हायपॉल्बिनिमिया, लॉस ऑफ द प्रोटीन इन टू द गट लिव्हर. इडिमा होतो कारण हायपॉल्बिनिमिया आहे. पिटिंग स्टार्ट ओव्हर द टेक्स्टाइल्स. सेम ॲज किडनी स्टोन. बोन पेन हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये कारण विटॅमिन D आणि कॅल्शियमची मात्रा याच्यामध्ये खूप जास्त कमी असते. पेशंट्स मे प्रेझेंट विथ द वर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर्स, प्रॉक्सिमल मसल विकनेस.
क्रुझिंग ब्लिडिंग टेंडन्सीज असू शकतात कारण विटॅमिन के नाही आहे. न्यूरोलॉजिकल सायन्स असणार आहेत कारण विटॅमिन B12 आणि ईची कमी आहे, म्हणजेच नमनेस अटॅक्सिया असू शकतो, हे लक्षात घ्या. तर आपण एकदा पाहूया की इम्पॉर्टंट सिम्पटम्स काय काय आहेत. तर स्टियाटोरिया, क्रोनिक डायरिया, वेट लॉस, ब्लॉटिंग, अब्डोमिनल डिस्टेन्शन, याच्यामध्ये विटॅमिन ई, पेरिफेरल न्यूरोपॅथी, ॲनिमिया असणार आहे, क्रॅम्प्स टिटॅनी असणार आहे, बोन पेन असणार आहे, नमनेस अटॅक्सिया असणार आहे. ते काही क्वेश्चन्स आहेत, आपण ते एकदा सॉल्व करून बघूया. 25-year-old male present with chronic diarrhea, weight loss, iron deficiency anemia. Which of the following likely diagnosis? celiac disease. हा एक माल ॲब्सॉर्प्शनचा एक टाईप आहे किंवा माल ॲब्सॉर्प्शनचा एक कॉज म्हणूया आपण. तर आधी ते पाहूया आपण. तर माल ॲब्सॉर्प्शन आपण जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, त्याचे कॉज आहेत. त्यातला एक आहे सेलियाक, विपल डिसीज. त्याच्यानंतर आपण विपल डिसीज नंतर आपण ट्रॉपिकल स्वर पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे स्मॉल बाउल डिसीज, स्मॉल बाउल. त्याच्यानंतर आहे सिबो. त्याच्यानंतर आहे बाईल साल्ट डायरिया. हे काही हे सगळे एक्झाम्पल्स आहेत माल ॲब्सॉर्प्शनचे आणि 1 by 1 आपण एक डिस्कस करत जाऊया. तर हे आहे सेलियाक डिसीजचं म्हणून. विच टेस्ट इज मोर सेन्सिटिव्ह फॉर डायग्नोस्टिंग फॅट माल ॲब्सॉर्प्शन? तर 72 hours fetal फॅट एस्टिमेशन करतो आपण. पेशंट्स विथ स्टियाटोरिया, वेट लॉस अँड डर्मेटायटिस, अर्पेंटिफॉर्ट, हे पण सेलियाकचं, हे पण आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्पेसिफिक सिरोलॉजिक टेस्ट इन सिरोलॉजी, हे पण आपण पुढे जाऊन पाहणार. तेव्हा मी तुम्हाला सगळं नीट समजून सांगेल की IgE अँटीबॉडीज. तर टेस्ट काय काय आहेत माल ॲब्सॉर्प्शनसाठीच्या? जर फॅट होत नाही आहे ॲब्सॉर्ब तर आपण त्याच्यासाठी सुडान स्टेन आणि 72 hours fetal टेस्ट करतो. पण गोल्ड स्टँडर्ड कोणते आहे? 72 hours fetal टेस्ट. कारण हे इझी ना. प्रोटीनमध्ये आपण फिकल नायट्रोजन अल्फा-1 अँटीट्रिप्सिन क्लिअरन्स करतो. आणि आपण हे याच्या आधी पण पाहिलं होतं की इंटेस्टाईनर लिम्फॅजिक याच्यामध्ये आपण त्याला तेच बोलतो ना की प्रोटीन एंटीरोपॅथी, त्याच्यामध्ये आपण अल्फा-1 अँटीट्रिप्सिन क्लिअरन्स करतो. कार्बोहायड्रेटसाठी सुद्धा आपण पाहिलं होतं की हायड्रोजन ब्रीड टेस्ट आपण करतो. झायलोज पण इम्पॉर्टंट आहे, स्टूल पीएच आणि रिड्युसिंग सबस्टन्स. तर आता आपण एकदा ह्याच्यामध्ये पाहूया कसं ओळखायचं की माल ॲब्सॉर्प्शन झालेलं आहे. तर हे काय आहे? पेशंट आपल्याकडे आलेला आहे, पेशंटला आहे क्रोनिक डायरिया म्हणजेच ग्रेटर दॅन 1 month त्याला डायरिया आहे. वेट लॉस आलेला दिसत आहे, ब्लॉटिंग आहे पण पेन नाही, ब्लॉटिंग आहे पण पेन नाही. मग आपण काय करणार? स्टूल एक्झामिनेशन करणार त्या पेशंटची. तर ग्रीझी फॉल स्मेलिंग स्टूल असेल तर आपण काय बोलणार? काय आहे? फॅट माल ॲब्सॉर्प्शन. पण जर स्टूल वॉटरी स्टूल आहे आणि ॲसिडिक pH आहे तर मात्र कार्बोहायड्रेट्स. ॲसिडिक का? आपण पाहिलं होतं की अनॲब्सॉर्ब कार्बोहायड्रेट्स हे फ्री फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात, त्याच्यामुळे ॲसिडिक pH होतं. पण आपल्याला स्क्रीन करायचं आहे. आपण हे फक्त स्टूलवरून पाहिलं आणि ठरवलं. आता स्क्रीन करूया. जर आपल्याला फॅटसाठी करायचं असेल तर आपण सुडान स्टेन करणार. जर आपल्या कार्बसाठी करायचं असेल तर आपण बघणार pH किती 5 किंवा फिकल फॅट टेस्ट करणार स्टियाटोरियासाठी आणि कन्फर्मचं स्टियाटोरिया. आता आपलं पाहिजे की नक्की रिझन काय आहे, तर त्यासाठी आपण बघणार झायलोज टेस्ट. टेस्ट हा म्युकोसल कॉज सांगते, म्हणजे सिलियाक आहे की नाही. पण जर नॉर्मल झायलोज आलं आणि जर ट्रिप्सिन किंवा कायमोट्रिप्सिन जर डिक्रीज झालं तर हा आहे पँक्रियाटिक कॉज. हे इम्पॉर्टंट आहे.
पॅनक्रियाटिक आणि म्युकोसल कॉज. H2 ब्रेक टेस्ट आली तर लॅक्टोज और फ्रुक्टोज इंटॉलरन्स आहे. स्टियाटोरिया सिम्पटम्स जर दिसले म्हणजे बल्की ऑइली स्टूल, आता हे पुढे काय काय एक्झाम्पल्स आहेत आपण ते पण पाहूया की कसे असतात. तर आपण हे बघूया स्टियाटोरियासाठी. स्टियाटोरिया असेल तर आपली स्टूल जी आहे ती कशी असणार आहे, तर ती असणार आहे बल्की ऑइली स्टूल. स्टुडंट स्ट्रेन पण पॉझिटिव्ह, 72 आवर फिटल टेस्ट सुद्धा ग्रेटर दॅन 7 ग्रॅम पर डे म्हणजे कन्फर्म स्टियाटोरिया. नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे, तर आपण करणार डी झायलोज ॲब्सॉर्प्शन टेस्ट. जर डी थायलोज जर डिक्रीज झालं तर आपण काय बोलणार, कोणता कॉज आहे, म्युकोसल कॉज आहे. पण जर नॉर्मल आलं तर आपण पॅनक्रियाटिक इन्सफिशियन्सी आहे. पुढे आपण सिटी करणार, पॅनक्रियाटिक कॅल्सिफिकेशन आलं तर क्रोनिक पॅनक्रियाटायटिस आहे. नॉर्मल आलं तर आपण एंडोस्कोपी करणार आणि बायोप्सी करणार. पुढे जर आपल्याकडे पेशंट आला आहे, त्याला ब्लॉटिंग आहे, फ्लॅटुलन्स आहे, ऑस्मोटिक डायरिया आणि पोस्ट मिल्क ऑर द शुगर, म्हणजेच काय, तर त्याने कार्ब्स घेतले की त्याला हे सगळं होत आहे. ओके, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की लॅक्टोज इंटॉलरन्स असू शकतो या पेशंटला. म्हणून आपण त्याची स्टूल टेस्ट केली तर pH 5.5 आलं. ओके, नंतर आपण पाहिलं की हायड्रोजन ब्रीथ टेस्ट केली आणि हायड्रोजन पण जास्त आलं, म्हणजेच काय, तर लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्या पेशंटमध्ये. मग आपण त्याला सांगतो की तू लॅक्टोज फ्री डाएट घे. पुढे एक पेशंट आपल्याकडे आले, त्याच्यामध्ये इडिमा आहे आणि हायपोअल्ब्युमिनिया आहे आणि नो प्रोटीनुरिया. म्हणजेच काय कळलं आपल्याला, इडिमा आहे म्हणजे प्रोटीन लॉस होत आहे, अल्ब्युमिन कमी आहेत म्हणजेच प्रोटीन लॉस होत आहे, म्हणजेच प्रोटीन लुझिंग एन्टेरोपॅथी असू शकते. याच्यासाठी आपण काय काय करणार, तर युरिन डिपस्टिक टेस्ट करणार फॉर अल्ब्युमिन, सिरम अल्ब्युमिन टेस्ट करणार आणि अल्कोहोल अँटीटॉक्सिन क्लिअरन्स बघणार. जर ते सगळं असेल तर यस, प्रोटीन लुझिंग एन्टेरोपॅथी आपल्याला एक आपण पाहिली होती याच्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये, ती होती इंटेस्टायनल लिम्फॅन्जिटेशन. मग क्रोनिक डिसीज असू शकतात, विपल डिसीज असू शकतात, सेलियाक डिसीज असू शकतात, कारण हे सगळे आहेत म्युकोसला डॅमेज होतो आणि काहीच डायजेस्ट होत नाही. पुढे आपण बघणार आहोत शिलिंग टेस्ट. शिलिंग टेस्ट हे आपण विटॅमिन B12च्या डिफिशियन्सी आहे का हे बघण्यासाठी करतो. तर पहिली गोष्ट ही आहे ती म्हणजे आपण ओरल रेडिओ ॲक्टिव्ह विटॅमिन B12 देतो आणि त्याच वेळी आपण इंट्रामस्क्युलर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह B12 पण देतो. मग आपण 24 आवर्स नंतर युरिनमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह B12 पाहतो की एक्सक्रेशन झालेलं आहे का. जर एक्सक्रेशन झालेलं असेल तर काय बोलणार की B12चं ॲब्सॉर्प्शन नॉर्मल आहे, म्हणजेच काहीतरी वेगळा कॉज आहे ॲनिमियाचा. पण जर युरिन सेक्रेशनमध्ये जर आपल्याला B12चं पूर्ण ॲब्सॉर्प्शन नाही झालं, मला ॲब्सॉर्प्शन दिसलं, तर मग आपण पुढची टेस्ट करणार, ती असते ओरल रेडिओ ॲक्टिव्ह B12 देणार आणि इंट्रेन्सिक फॅक्टर देणार. म्हणजे इंट्रेन्सिकमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे पाहायचं आपल्याला. म्हणून जर आपल्याला कळलं की युरिन एक्सक्रेशन इम्प्रूव्ह झालं आहे का, जर युरिन एक्सक्रेशन जर इम्प्रूव्ह झालं तर म्हणायचं पर्निशियस ॲनिमिया आहे, म्हणजेच इंट्रेन्सिक फॅक्टरचं डिफिशियन्सी आहे. त्यामुळं आपण जेव्हा इंट्रेन्सिक फॅक्टर दिला तेव्हा काय झाली, इम्प्रूव्हमेंट झाली. पण जर ती इम्प्रूव्हमेंट तेव्हा पण नाही दिसली आपल्याला, तर मग नक्की काय आहे. तर पुढे आपण काय करतो, अँटीबायोटिक्स कोर्स करायला लावतो. जर आपल्याला युरिन एक्सक्रेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली तर आपण म्हणणार की बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ सिंड्रोम होता, म्हणजे सिबो म्हणजे काय हे पण आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. आता थोडक्यात सांगते की लार्ज इंटेस्टाईनमध्ये खूप सारे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतात आणि त्यालाच आपण म्हणतो की बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ सिंड्रोम. पण जर अँटीबायोटिक्सने पण जर फरक नाही पडत तर मग नक्की काय आहे, तर आपण मग पॅनक्रियाटिक एन्झाईमचा सप्लिमेंट्स देऊन बघतो. जर इम्प्रूव्हमेंट झाली तर मग आपण बोलणार की यस पॅनक्रियाटिक इन्सफिशियन्सी होते. पण तरी पण जर त्याच्यामध्ये
तर त्याच्यामध्ये तरी पण आपल्याला नाही इम्प्रूव्हमेंट कळली, तर मग आपण म्हणणार की इलियाक डिसीज आहे, सिव्हिअर माल ॲब्सॉर्प्शन आहे, क्रॉन्स डिसीज किंवा रिसेक्शन असू शकतो. तर ही आहे आपली B12पासून आपण जर्नी स्टार्ट करतो. B12ची कमी आहे का, इंट्रिन्सिक फॅक्टरची कमी आहे का, किंवा बॅक्टेरिया आहेत का, किंवा पॅन्क्रियाटिक एन्झाईमची कमी आहे का, आणि त्यानंतर आपण लास्टला येतो ते म्हणजे इलियाक डिसीज आहे, माल ॲब्सॉर्प्शन आहे यावर. आता अप्रोच काय आहेत आपल्या ग्लोबल माल ॲब्सॉर्प्शनसाठी, तर पहिली गोष्ट म्हणजे पेशंटला क्रोनिक डायरिया पाहिजे, वेट लॉस पाहिजे, स्टियाटोरिया पाहिजे. मग आपण काय करतो त्याच्यासाठी फॅट टेस्ट करतो, फॅटमधून आपण फॅट कन्फर्म करतो, डी झायलोस टेस्ट करतो, म्युकोसल आहे का ते बघतो, जर नॉर्मल असेल तर पॅन्क्रियाटिक आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की डिक्रीज स्टूल हिस्टरीज इमेजिंग वगैरे करून बघतो. जर स्टूल इलॅस्टेज जर इमेजिंग केली किंवा इमेजिंग केलं तर क्रोनिक पॅन्क्रियाटिक आहे का ते कळतं. नॉर्मल असेल तर आपण बघणार की पॅन्क्रियास जर नॉर्मल असेल तर हायड्रोजन ब्रेथ टेस्ट करणार. जर हायड्रोजन ब्रेथ टेस्ट आणि जेजुनल अस्पॅरेट जर पॉझिटिव्ह आलं तर आपण काय म्हणणार बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ आहे. पण जर निगेटिव्ह आलं तर म्हणणार बाईल ॲसिड डायरिया किंवा इलियाक डिसीज. मग आपण एंटरोस्कोपी करून बघणार की सेलियाक आहे का, टॉपिकल स्पॉट आहे का, किंवा विपल आहे का, IBD आहे का. हे झालं. तर इथे काही इटियालॉजी दिलेली आहे आपण की कॉमन कॉज ऑफ द ग्लोबल मालफॉर्मेशन काय आहे. तर जर म्युकोसल घेतलं तर त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन आहे ते म्हणजे सेलियाक डिसीज, आणि हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप कॉमन आहे. क्रॉन्स डिसीजसुद्धा असतो म्युकोसल याच्यामध्ये. ओके, क्रॉन्स हा इंडियामध्ये आपण बोलू शकतो, टॉपिकल स्पॉटसुद्धा इंडियामध्ये जास्त आहे. काही क्वेश्चन्स बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ द फॅट मालॲब्सॉर्प्शन इन द अडल्ट. मोस्ट कॉमन कॉज ऑफ द फॅट मालॲब्सॉर्प्शन इन द अडल्ट. अडल्टचा क्वेश्चन विचारला आहे त्याच्यामुळे आहे क्रोनिक पॅन्क्रियाटिक. कारण सिलियाक डिसीज, क्रॉन्स डिसीज, टॉपिकल स्पॉट हे काय आहेत तर हे आहेत ग्लोबल टाईपचे. पण जर एकटा फॅटचा जर विचार केला तर तो आहे पॅन्क्रियाटिक. अ पेशंट प्रेझेंट विथ अ क्रोनिक डायरिया, वेट लॉस, duodenal biopsy reveals a विलियस ॲट्रॉपी. विलियस ॲट्रॉपी कोणत्या डिसीजमध्ये होते, सेलियाक डिसीजमध्ये होते. विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर डायग्नोस्टिक ऑफ द लॅक्टोज इंटॉलरन्स, तर ती असते हायड्रोजन ब्रेथ टेस्ट. आत्ताच बघितलं शिलिंग टेस्ट आपण व्हिटॅमिन B12साठी करतो. विच ऑफ फॉलोइंग कंडिशन इज कॅरेक्टराइज बाय द डिफेक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ द फॅट सोल्युबल विटॅमिन्स, सेलियाक डिसीज. तर पुढे जाऊन आपण सेलियाक डिसीज पाहणार आहोत तेव्हा खूप सारे तुम्हाला कळून येईल. आता आपण फक्त माल ॲब्सॉर्प्शन पाहिलेलं आहे आणि कसं ओळखायचं, काय त्याची काय आउटलाईन आहे वगैरे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर हे त्याचे काही रिझन्स आहेत माल ॲब्सॉर्प्शनचे, त्याला अप्रोच कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. थँक्यू.